हॅलो फ्रेंड्स, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, फ्युरियोसा मॅड मॅक्स सॅगा हा मूवी बघितला आणि त्या मूवीचाच रिव्ह्यू तुमच्यापुढे मी घेऊन येतोय. मित्रांनो, मॅड मॅक्स ही एक सिरीज आहे, मूवीजची सिरीज आहे. बऱ्याच वर्षापासून मॅड मॅक्स या स्टोरीच्या भोवती फिरणारी काही मूवीज येऊन गेलेल्या आहेत हॉलिवूड मध्ये आणि त्यांनी बऱ्यापैकी एक क्राऊड तयार केलेला आहे, एक बऱ्यापैकी फॅन फॉलोअर्स तयार केलेले आहेत. एक थीम आहे मॅड मॅक्सची. मूळ त्याची जर कथा जर तुम्हाला माहित नसेल तर एवढं लक्षात घ्या, मी काही डिटेलमध्ये जात नाही, पण एवढं नक्की की त्याची जी थीम आहे ती आहे डिस्टोपियन. डिस्टोपियन म्हणजे काय तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी युटोपिया हा शब्द ऐकला असेल. तर युटोपियाचा अर्थ असा आहे की एक ज्याला आपण म्हणतो ना, खूप मोठा प्रलय येणं किंवा एखादी आपत्ती, खूप मोठा विनाश, आणि त्यानंतर म्हणजे विनाशच पाहिजे असं नाही, पण एक खूप मोठा बदल होणं. जे सध्याची जी ऑर्डर आहे ती चेंज होऊन त्यानंतर अतिशय चांगलं असं काहीतरी घडणं. आपण म्हणतो ना, असा सुवर्ण काळ येणं आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरणं आणि सगळं काही असं ड्रीम लाईक, स्वप्नवत सगळं काही होऊन जाणं आणि सगळी एक आदर्श व्यवस्था निर्माण होणं, त्याला युटोपिया म्हणतात. हे तुमच्यापैकी काही जणांनी किंवा बऱ्याच जणांना हे माहिती पण असेल. त्या युटोपियाच्या बरोबर विरुद्ध शब्द म्हणजे डिस्टोपिया. युटोपिया त्याच्या विरुद्ध डिस्टोपिया. डिस्टोपिया म्हणजे असं की खूप भयंकर असं काहीतरी होणं, खूप उलथापालथ होणं, जी की एक प्रिरिक्विजिट आहे. म्हणजे चालू घडामोडीपासून काहीतरी वेगळा मोठा बदल होण्यासाठी काहीतरी खूप मोठी घडामोड व्हायला पाहिजे, दोन्हीमध्ये, युटोपियामध्ये पण आणि डिस्टोपियामध्ये पण. आणि त्या मोठ्या घडामोडीच्या नंतर मात्र सगळं काही आलबेल आणि सगळं काही आदर्श असणार नाही, ते काही सुवर्णयुग असणार नाही, तर ते अतिशय भयंकर काहीतरी असणार, जे आज आहे त्याहीपेक्षा वर्स्ट काहीतरी असणार. ते म्हणजे डिस्टोपिया. आता एक लक्षात घ्या, या दोन्हीही कल्पना आहेत, फक्त काल्पनिक गोष्टी आहेत, या काल्पनिक संज्ञा आहेत या. आणि त्याविषयी आतापर्यंत अनेक विचारवंतांनी वेळोवेळी कल्पना करून झालेलं आहे, लिखाण करून झालेलं आहे. कधी कादंबऱ्यांच्या निमित्ताने, कधी इतर कुठल्या कलाकृतींच्या निमित्ताने, कधी चित्रकलेच्या माध्यमातून, आणि आजकाल सायफाय मूव्हीजचा जो जमाना आहे त्यामध्ये त्या चित्रपटांच्या माध्यमातून आयदर युटोपिया किंवा डिस्टोपिया, खास करून डिस्टोपिया मांडण्याचा प्रयत्न आतापर्यंत खूप झालाय चित्रपटांमध्ये. तर मॅड मॅक्स ही एक कथा या डिस्टोपियाच्या संदर्भातली आहे. मित्रांनो, मॅड मॅक्सचं वैशिष्ट्य एक आहे, आतापर्यंत हॉलिवूड मूव्हीजनी विनाशकाला म्हणजे विनाशाच्या वरती, म्हणजे ज्याला आपण डिझास्टर मूव्हीज म्हणतो, असे खूप सारे येऊन गेलेले आहेत डिझास्टर मूव्हीज. चक्रीवादळं असतील, ज्वालामुखी असतील, अगदी व्होल्कॅनिक इरप्शन पर्यंत पण गेलेले आहेत. जमीन फाटणे म्हणजे दुभंगणे हा विषय घेऊन झालाय. 2012 नावाचा पिक्चर तो येऊन गेलेला आहे. किंवा माणसांच्या ऐवजी माकडांचं राज्य प्रस्थापित होणं, वाटेल ते करून झालेलं आहे. परंतु हा डिझास्टर मूव्हीज ही एक कॅटेगरी झाली. पण मॅड मॅक्सचं वैशिष्ट्य हे आहे की ते थोडंसं ड्यूनचं पण साधारण तोच प्रकार आहे. मॅड मॅक्स आणि ड्यून हे काय करतात, त्यांची जी कल्पना आहे ती कैक साऱ्या डिझास्टर्सच्या नंतरची मानव जमात ती कशा पद्धतीने वावरते आहे पृथ्वीवरती, ही कल्पना केलेली आहे. मित्रांनो, त्यांनी कैक साऱ्या डिझास्टर्सचा उल्लेख केलेला आहे. एक डिझास्टर नाही, खूप सारे डिझास्टर्स, मग ते आयदर मानवनिर्मित असतील किंवा नैसर्गिक असतील, आणि त्याच्यानंतरची स्टोरी ही वर्णन केलेली आहे मॅड मॅक्स मध्ये. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा जो स्पेसिफिक जो चित्रपट आहे फ्युरियोसा, तो प्रिक्वल आहे हे आपल्याला नंतर कळतं. म्हणजे मॅड मॅक्सचा जो
1-2 वर्षापूर्वी जो मूवी आला होता, आय थिंक लास्ट इयरच आला होता, तो मूवी, त्या मूवीचा हा प्रिक्वल आहे फ्युरिओसा, आणि हे आपल्याला पिक्चरच्या सगळ्यात शेवटी कळतं. पण तरी सुद्धा जरी प्रिक्वल असला, म्हणजे प्रिक्वल आणि सिक्वल मधला फरक तर तुम्हाला माहिती असेल, जर माहित नसेल तर इतकंच सांगू शकेन की सिक्वल हा क्रमाने पुढे पुढे घडत जाणाऱ्या गोष्टी, त्याला सिक्वल म्हणतात, पुढचा भाग. पण सगळी कथा सांगून झाल्यानंतर ती कथा ज्या पॉइंट पासून सुरू झाली त्याच्या आधी नेमकं काय घडलं होतं, फ्लॅशबॅक, ते दाखवायचं असेल तर त्याला प्रिक्वल म्हणतात. आपण हॉबिट जो पिक्चर बघितला होता, लॉर्ड ऑफ द रिंग्सचे 3 भाग येऊन गेले, 1, 2, 3 क्रमानी, आणि ते अगदी सगळं क्रमानी घडत गेलेलं त्याच्यात दाखवलं होतं. पण तो पिक्चर येऊन गेल्यानंतर काही, म्हणजे ते 3 पिक्चर येऊन गेल्यानंतर मग लॉर्ड ऑफ द रिंग्सची पूर्वपीठिका काय होती हे सांगण्यासाठी म्हणून हॉबिट हा एक पिक्चर काढण्यात आला. तो लॉर्ड ऑफ द रिंग्सशीच कनेक्टेडच होता, मात्र तो त्या 3 जे चित्रपट झाले होते त्याच्या आधी काय घडलं होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हॉबिटमध्ये. जस्ट लाईक दॅट फ्युरिओसा हा चित्रपट सुद्धा प्रिक्वल आहे गेल्या वेळच्या पिक्चरच्या पेक्षा. तर यात फ्युरिओसाचं काम आन्या टेलर जॉय हिने केलेलं आहे, खूप छान केलेलं आहे. अर्थात मोठी झालेली फ्युरिओसा, आणि ज्या छोट्या मुलींनी काम केलंय फ्युरिओसाचं ते सुद्धा खूपच लाजवाब, मस्तच काम केलेलं आहे. आणि आपला सगळ्यांचा लाडका थॉर म्हणजेच क्रिस हेम्सवर्थ, तो या पिक्चरमध्ये तो मुख्य अट्रॅक्शन आहे या पिक्चरचा. आणि मी मुद्दाम हे सांगणार नाही की इज ही अ बॅड बॉय और गुड बॉय, एवढं नक्की की डिमेंटसची भूमिका त्यांनी वठवलेली आहे. डिमेंटस नावाचं कॅरेक्टर आहे या पिक्चर मधलं, मस्त काम केलेलं आहे. डिमेंटसचं जे कॅरेक्टर आर्क जे काही आहे ते अतिशय वंडरफुली पोर्ट्रे केलेलं आहे क्रिस हेम्सवर्थनी. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात खूप सारं आजपर्यंत ज्या शेड्स क्रिस हेम्सवर्थला दाखवणं शक्य झालेलं नव्हतं त्या शेड्स त्याला दाखवता आलेल्या आहेत. आतापर्यंत थॉरच्या सुपर हिरोच्या एका काय म्हणूया बंधनात क्रिस हेम्सवर्थ अडकलेला होता. त्याला इतर गोष्टी काही ट्राय करता येत नव्हत्या, एक्सपेरिमेंट करता येत नव्हत्या. तो एका स्टिरियोटाईप मध्ये अडकलेला होता क्रिस हेम्सवर्थ. पण डिमेंटसच्या कॅरेक्टरच्या माध्यमातून या रोलच्यामुळे त्याला ते सगळे बॅरियर्स तोडता आलेले आहेत आणि खूप सारे एक्सपेरिमेंट्स करण्याची संधी त्याला या रोलने दिलेली आहे. सो त्या दृष्टीने खूप चांगली भूमिका, आणि त्यांनी त्याला चांगला न्याय दिलेला आहे. डिमेंटसच्या भूमिकेला चांगला न्याय दिलाय क्रिस हेम्सवर्थनी. आणि आन्या टेलर जॉयनी सुद्धा अनपेक्षितपणे, अनपेक्षित अशासाठी तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतर कळेल, अवघड रोल होता आणि डिमांडिंग रोल होता, आणि जो आधी बेंचमार्क निर्माण करून ठेवलेला होता त्या लेवलपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. आणि ही नवीन ऍक्ट्रेस आहे आन्या, पण तरी तिने चांगली भूमिका केलेली आहे. बाकी टॉम बर्गनी प्रिटोरियन जॅकचं पण काम केलेलं आहे, चांगलं काम केलंय, ओके केलेलं आहे. मुख्य म्हणजे जो लेखक आहे निक लॅथोरिस, त्यांनी लिखाण तर छान केलंय. त्या आधारावरती व्हीएफएक्सचं काम पण छान झालंय. फायटिंग डिरेक्शन जे आहे मार्शल आर्ट्स रिलेटेड चांगलं झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. पण तरी सुद्धा एक मान्य करायला पाहिजे की किती जरी हे सगळं चित्तथरारक असलं, किती जरी भन्नाट असलं, एक असा काळ पोर्ट्रे केलेला आहे, पडद्यावरती उभा केलेला आहे ज्या काळाची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकणार. अशा एका भन्नाट भविष्य काळाच्या विषयीची कल्पना करणं आणि ती पडद्यावरती साकार करणं आणि त्यावरती 2 तासाचा एक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा पिक्चर निर्माण करणं, हे खरंच अवघड गोष्ट आहे. आणि हे आपलं दुर्दैव आहे की हे फक्त हॉलिवूड मध्येच केलं जात आहे असले सारे एक्सपेरिमेंट्स. का बरं भारतामध्ये अशा पद्धतीचे मूव्हीज तयार होत नाहीत? मे बी ती तेवढी व्हिजन नाहीये का, गॉड नोज. पण निदान हे असे प्रयोग केले जातात आणि धाडसानी त्यांच्या पाठीमागे प्रोड्युसर्स उभे राहतात. आणि ह्याच्या मागे धाडस अशासाठी की आफ्टर ऑल हा एक एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट फेलही होऊ शकतो, फायनान्शियली आर्थिक दृष्ट्या तो फेलही होऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यात खूप मोठी रिस्क आहे अशा सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये पैसा गुंतवणं. पण ही रिस्क घ्यायला तिथले लोक तयार आहेत हे अशा पिक्चर्स वरून लक्षात येतं. आणि हे असे 1-2 पिक्चर नाहीयेत,
तिथे सातत्याने असे सगळे प्रोजेक्ट्स हाती घेतले जातात. काहीतरी वेगळं, काहीतरी भन्नाट करून दाखवायचं, अशी तिथे चढाओढ तुम्हाला दिसते. दुर्दैवाने आपल्याकडे तशी चढाओढ दिसत नाही. काही ठराविक आपल्याकडे कथा असतात आणि त्याच्या पलीकडे आपण ती बॅरियर क्रॉस करून आपण काही वेगळे काही एक्सपेरिमेंटेशन आपण करत नाही. असो, पण हे सगळं जरी चांगलं 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 मी सांगितलं असतं तरी त्यातले काही ड्रॉबॅक सुद्धा या पिक्चर मधले सांगायला पाहिजे. ते म्हणजे हा एक अननेसेसरीली बोरिंग असा पिक्चर वाटायला लागतो. म्हणजे थोडासा प्रेडिक्टेबल पण आहे. पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल, मी आधीच हे सगळं काही ब्रेक करणार नाही. थोडा रटाळ आहे हा पिक्चर. आणि एक त्याच्यातही या प्रकारच्या पिक्चर्स मध्ये, हॉलिवूड मुव्हीज मध्ये एक स्टिरियोटाईप तयार झालेला आहे आता. किती जरी वेगळं 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 आता दाखवायचा ते प्रयत्न करत असले तरी त्यातही एक स्टिरियोटाईप आलेला आहे आणि त्या स्टिरियोटाईप मध्येच हा मूव्ही अडकतोय. म्हणजे जे लोक रेग्युलरली मॅड मॅक्स सिरीज बघत आहेत त्यांच्यासाठी हा काही फार ग्रेट असा मूव्ही नाहीये. अर्थात एक त्या पिक्चरकडे फक्त सिंग्युलरली जर बघितलं तर ओके ओके पिक्चर आहे. पैसे वाया जाणार नाहीत, गॅरंटी. फार मोठी अपेक्षा घेऊन मात्र हा पिक्चर बघायला जाऊ नका. सातत्याने पुन्हा पुन्हा बघावा असा काही हा पिक्चर निश्चितपणे नाहीये. त्याला आपण 3.5 स्टार्स देऊ शकतो. इच्छा होतीये 4 स्टार्स देण्याची, पण प्रॉब्लेम माझ्या लेवलकडनं झाला. मी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या म्हणून मी तो एक अर्धा स्टार कट करतोय. पण ठीक आहे, म्हणजे एकदा बघायला हरकत नाही. इव्हन मी म्हणेन तुम्हाला जर का थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करायचे नसतील तर OTT वरती जेव्हा केव्हा येईल तेव्हा सुद्धा बघायला हरकत नाही. सो हा मूव्ही रिव्ह्यू मी इथेच थांबवतो. आणि असे छान छान नवीन नवीन पिक्चर्सचे रिव्ह्यू बघायचे असतील तर त्यासाठी सेंटर स्पॉट वरती तुम्ही सातत्याने येत राहा. आणि सेंटर स्पॉट वरचा रिव्ह्यू बघायचा आणि मग ठरवायचं मूव्ही बघायचा की नाही बघायचा, असा एक नियम करा आता. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये, जरूर सबस्क्राईब करा. लवकर लवकर सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत मी आपली रजा घेतो आणि बाय बाय, टेक केअर.